मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये चैतन्य केबिनमध्ये येत अर्जुनला म्हणतो, ही बघ तुझी गरमागरम कॉफी. तुला ऑफिसमध्ये आल्या आल्या लागते ना, म्हणून मी तुझ्यासाठी पटकन घेऊन आलो. त्यावरती सायली लगेचच मागे पाहते आणि अर्जुनकडे सुद्धा, कारण तिला सकाळीच अर्जुनने सांगितलेलं असतं की ऑफिसमध्ये गेल्यानंतर अजिबातच कॉफी पित नाही. नेमका चैतन्य हा अर्जुनसाठी गरमागरम कॉफी घेऊन आलेला असतो, त्यामुळे तिला आश्चर्य वाटतं. मग पुढे आता चैतन्य म्हणतो, अरे सुरेश काहीतरी कामात होता ना, म्हणून म्हटलं की घेऊन यावं तुझ्यासाठी कॉफी. तेव्हा अर्जुन आता जरा घाबरतो आणि लगेचच चैतन्याला खुणावून म्हणतो की तिकडे बाहेर घेऊन जा ती कॉफी. सायली हे सगळं काही ओळखते आणि लगेचच वकिली भाषेत बोलू लागते. कबाडीचा आरोप मला नामंजूर आहे युअर ऑनर. मग आता चैतन्याला कळतच नाही नक्की काय झालं. पुढे ती म्हणू लागते, मी ऑफिसमध्ये एकही कप कॉफी पित नाही, कारण मी फक्त आणि फक्त माझ्या बायकोच्या हातची कॉफी पितो आणि माझी बायको तर ऑफिसमध्ये कधी हजरच नसते. त्यामुळे माझ्या कॉफीवर फक्त बायकोचा हक्क आहे आणि हे सिद्ध होतं आणि माझ्या कॉफीवर फक्त माझ्या बायकोचाच अधिकार आहे. आता सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुनची बोलतीच बंद होते. तो जागेवरून उठतो आणि म्हणतो, ते मी आपलं असं म्हटल्याबरोबरच सायली म्हणते, अहो आज सकाळी असं कुणीतरी बोललं होतं, पण कोण बरं बोललं होतं असं ती अर्जुनकडे पाहून म्हणत असते. तेव्हा अर्जुन लगेचच म्हणतो की मीच बोललो होतो. मग चैतन्य डोक्यालाच हात लावतो. तेव्हा अर्जुन लगेचच चैतन्याला म्हणतो, हे हॉट नॉनसेन्स चैतन्य. तेव्हा चैतन्याला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो की अर्जुनला मध्येच झालं काय. मग अर्जुन लगेचच त्याला खुणावतो की सायली समोर आहे म्हणून मी तुला बोलतोय. मग पुढे आता चैतन्य त्याच्याकडे पाहतच राहतो. अर्जुन पुन्हा एकदा म्हणतो, मी सुरेशला सांगितलं होतं की अजिबातच मला कॉफी द्यायची नाही म्हणून. मग तू का कॉफी घेऊन आलास, घेऊन जा परत ती कॉफी, घेऊन जा, असं म्हणून अर्जुन चैतन्यावरच रागावतो. तेव्हा चैतन्याला आता काय बोलावं सुचत नाही. मग लगेचच आता तो म्हणतो की अरे तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये मला अजिबात खेचू नका बरं. मग सायली आता अर्जुनकडे पाहून हसते. तेव्हा अर्जुन जरा घाबरतोच आणि हसण्याचं नाटक करतो. तेवढ्यातच इन्स्पेक्टर साहेब तेथे येतात आणि अर्जुन सर येऊ का असं म्हणतात. तेव्हा अर्जुनला जरा बरं वाटतं. झालं इन्स्पेक्टर साहेब आले आणि म्हणूनच तो म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, अहो अगदी वेळेवर तुम्ही आलात आणि मला वाचवलंत. तेव्हा आता सायली म्हणते, वाचवलं वगैरे काही नाही, तुमचं काम होऊ द्यात मग आपण बोलूयात. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब हसतात आणि म्हणतात, अच्छा वहिनीशी भांडण झालंय तर म्हणजे वकील साहेबसुद्धा बायकोला घाबरतात म्हणायचं. त्यावेळी अर्जुन म्हणतो, अहो तुम्हाला माहीत नाही आहे, माझी बायको ना पोलीस इन्स्पेक्टर एवढीच डेंजर आहे. अहो तिच्या नजरेतून तर काहीच सुटत नाही, आता तुम्हीच बघा ना. मग इन्स्पेक्टर साहेब हसू लागतात. तर अर्जुन आता सिरियस होतो आणि बरं आता आपण कामाबद्दल बोलूयात का असं विचारतो. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब हो असं म्हणतात आणि तेथे खुर्चीवर बसतात. दुसरीकडे दामिनी प्रियाला झापते आणि म्हणते, प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे का, तू सांगतीयस कमी आणि डिस्ट्रॅक्ट जास्त होतीयस. साक्षीची झटापट झाली आणि मग त्यानंतर काय झालं पुढे. तेव्हा प्रिया वैतागूनच म्हणते की आता पुढे काय झालं ते सगळं काही साक्षीने सांगितलंय ना तुम्हाला, आणि आता मी काही वेगळं सांगणार आहे. एकतर त्या दिवसाची आठवण निघाली ना, मला खूप भीती वाटल्यासारखं होतं. एक दिवस विचार करून करून माझं डोकं ना असं फुटणार आहे. तेव्हा असं म्हणून प्रिया डोक्यालाच हात लावते. त्यावेळी महिपत लगेचच तो फ्लॉवरपॉट उचलतो आणि म्हणतो की हे बघ, टेन्शनने तुझं डोकं फुटेल की नाही ते माहीत नाही, परंतु याने ना मी आता तुझं डोकंच चेचून काढीन. तर दामिनी म्हणते, शिखरे गप्प बसा. मग आता लगेचच महिपत म्हणतो, बाई तुम्ही म्हणताय ना म्हणून मी गप्प बसतोय, नाहीतर हिचे हातपाय बांधून असं हिला बांधून टाकलं असतं, असं गाठोडं बांधून हिला कुठेतरी टाकून दिलं असतं, असं महिपत म्हणतं. तेव्हा प्रियाला अजूनच राग येतो. प्रिया आता पुढे काही बोलत नाही. हे पाहून दामिनी आता आयडिया करते आणि लगेचच कुणाला तरी फोन करत, प्रिया उर्फ तन्वीचं अरेस्ट वॉरंट काढा, कारण रेव पार्टीमध्ये तिला पकडलंय असं सांगा आणि मीडियावाल्यांना सुद्धा बोलवा असं फोनवर ती म्हणते. आणि दामिनीचं हे बोलणं ऐकून लगेचच प्रियाला धक्का बसतो. मग आता महिपत हा लगेचच ॲक्शन करून प्रियाला मर आता असं म्हणतो आणि त्याचवेळी दामिनी पुढे बोलू लागते की चेहरा वगैरे झाकायचा नाही आणि जेलमध्ये सडवट ठेवायचं. प्रिया अजूनच घाबरत म्हणते, नाही नाही असं काहीच करायचं नाही आणि मी सगळं सांगणार नाही असं कधी म्हणाले असं दामिनीला ती आता म्हणते.
तर आता प्रिया पुढचं सगळं काही खरं सांगणार या विचाराने दामिनी लगेचच फोन ठेवते. मग त्यानंतर दामिनी बसते आणि म्हणते, आता बोला. त्यावेळी आता लगेचच प्रिया सांगू लागते की त्या तिघांची झटापट झाली. मग त्यानंतर विलास हा कोसळला. मग मला समजलं की बापरे, विलासचा तर खून झालाय. दुसरीकडे अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो, विलासचा खून झाला हे तुम्हाला कधी समजलं? त्यावेळी इन्स्पेक्टर साहेब सांगू लागतात की जेव्हा आम्ही आश्रमात पोहोचलो, तिथे गेलो तेव्हा आम्हाला समजलं. आणि त्या अगोदरच विलासचा मेसेजसुद्धा आला होता की मधुभाऊ पैसे देत नाही आहेत, त्यामुळे त्यांच्या जीवाला मधुभाऊंपासून धोका आहे. आणि असाच काहीतरी तो मेसेज होता. तो मेसेज वाचला आणि आम्ही तडकच निघालो. तेव्हा अर्जुन विचारतो, मेसेज तुम्हाला किती वाजता आला होता? कारण माझ्याकडे जे रिपोर्ट आहेत ना त्यामध्ये वेळ मेन्शन नाहीये. त्यावेळी इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, एक्झॅक्ट वेळ तर मलाही आठवत नाहीये. तेव्हा तुमच्याकडे त्या वेळेचे रिपोर्ट तर असतील ना? मला विलासच्या मृत्यूची वेळ आणि त्याचबरोबर जो मेसेज तुम्हाला आला होता ना, ती वेळ हवी आहे आणि ती टॅली करून बघायची आहे. तर इकडे प्रिया आता म्हणते की दामिनी मॅडम, अहो ती वेळ टॅली होणारच नाही आहे, कारण विलास मेल्यानंतर खूप वेळाने मी तो मेसेज केला होता. तेव्हा दामिनी विचारते, काय? मग आता तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. तेव्हा प्रिया म्हणते, हो, पण साक्षी गेल्यानंतर मला तिथून खूप गोष्टी मॅनेज करायच्या होत्या. खरं तर मी खूप पॅनिक झाले होते, परंतु मी काय केलं, डोकं शांत ठेवलं आणि लगेचच कामाला लागले. आणि मग मला समजलं की मधुभाऊंना जर यामध्ये अडकवायचं असेल तर आपल्याला काय 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 करावं लागेल. मग त्यानंतर मी ती बंदूक घेतली आणि मधुभाऊंच्या हातात अशी ठेवली. त्यानंतर हळूच विलासचा फोन काढला आणि त्यानंतर लगेचच पोलिसांना फोन केला की माझ्या जीवाला मधुभाऊंपासून धोका आहे. तेव्हा दामिनी आता तिला लगेचच विचारते, अगं तुझ्यासमोर प्रेत पडलेलं असताना तू हे सगळं केलं, हे कसं शक्य आहे? मग प्रिया जरा घाबरते. दुसरीकडे अर्जुनसुद्धा मोबाईलमध्ये आता रिपोर्ट पाहतो आणि म्हणतो की हे कसं शक्य आहे. तेव्हा सायली विचारते, काय झालं? मग अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, या रिपोर्टप्रमाणे तुम्हाला मेसेज आल्यानंतर अर्ध्या तासात तुम्ही आश्रमामध्ये पोहोचला होतात आणि मधुभाऊंच्या स्टेटमेंटप्रमाणे खूप काही तिथे आश्रमामध्ये घडलं होतं आणि अर्ध्या तासात हे सगळं घडूच शकत नाही. त्यावेळी सायलीसुद्धा म्हणते, आम्ही सिनेमाला जाऊन येईपर्यंत 1.5 ते 2 तास हे गेलेच होते, पण फक्त अर्धाच तास झाला होता, असं कसं? तेव्हा चैतन्य म्हणतो, हे इतक्या कमी वेळात कसं घडलं असेल? तर अर्जुन म्हणतो, खरा प्रश्न हा आहे की हे सगळं नक्की कुणी घडवून आणलं असेल. दुसरीकडे दामिनी विचारते, हे सगळं तू घडवून आणलंस प्रिया, आणि अगोदर काही प्लॅनिंग नसताना, कारण तुझ्यासमोर खून झाला आणि मग ते प्रेत पडलं आणि त्यानंतर तू सगळे फिंगरप्रिंट्ससुद्धा पुसून टाकले आणि मग मधुभाऊंच्या पिस्तुलावर तू फिंगरप्रिंट्स उमटवलेत आणि हे सगळं झाल्यानंतर मग विलासचा फोन घेऊन तू मेसेज केलास, बरोबर? आणि हा विलासचा फोन घेऊन तुला मेसेज करायला नक्की किती वेळ लागला असेल? 3-4 मिनिटे? ती प्रियाला विचारत असते. तेव्हा प्रिया म्हणते, नाही नाही हो, अहो ही सगळी सारवासारव करायला मला खूप म्हणजे खूप वेळ गेला, साधारणतः 1.25 तास तरी गेलाच असेल. तेव्हा आता दामिनीला शॉकच बसतो. ती ताडकन उठते आणि विचारते, काय? अगं 1.25 तास गेला, ही वेळ कळते ना पोस्टमॉर्टममध्ये. अगं मूर्ख मुली, विलास मेला आधी आणि तू पोलिसांना मेसेज केला हा नंतर. आणि विलास मेल्यानंतर जर 1.5 तासांनी हिने पोलिसांना मेसेज केलाय हे जर अर्जुनला समजलं तर किती महागात पडेल हे कळतंय का आपल्याला? इज द बिगेस्ट गिव्ह अवे, असं म्हणून आता दामिनी जरा शॉकमध्येच जाते. तेव्हा आता लगेचच प्रिया म्हणते, अहो पण हे अर्जुनच्या कुठे काही लक्षात आले अजून? ही दामिनी लगेचच फाईल ओपन करते आणि त्यामधील सगळे ते रिपोर्ट वाचते आणि मग चष्मा काढत पुन्हा एकदा म्हणते की थँकफुली इन्स्पेक्टर साहेबांनी याच्यामध्ये मेसेज आल्याची वेळ मेन्शन केलेली नाहीये, परंतु अर्जुनने जर ती वेळ खणून काढण्याचं ठरवलं तर आपल्याला खूपच महागात पडेल. त्यावेळी महिपत विचारतो, पण कशाला उगीच वेळ खणून काढतोय तो? आता पोलिसांना मेसेज गेला म्हणून तर पोलीस तिकडे गेले ना. आता आपल्याला तरी कुठे माहीत होतं? ही येऊन इथे बोलली तेव्हा आपल्याला सगळं समजलं. तेव्हा दामिनी म्हणते, शिखरे, अर्जुनला ना एवढा अजिबात लाईटली घेऊ नका तुम्ही. अहो तुमच्याकडे प्रिया नावाचा हा जो मोहरा आहे ना, तो अगदी खतरनाक आहे, असं स्तुती करत दामिनी म्हणते. आणि तिच्याऐवजी जर कोणी असं या सिच्युएशनमध्ये असतं तर घाबरलं असतं, रडलं असतं आणि गोंधळलं सुद्धा असतं.
अहो मोठे मोठे गुन्हेगार असतात ना, त्याहीपेक्षाही जरा सैतानी आहे. तेव्हा महिपत आता प्रियाकडे खूप वेळ पाहतच राहतो. तेव्हा प्रिया आता म्हणते, तेव्हा मला जे सुचलं ना ते मी केलं. त्यावेळी दामिनी म्हणते ओके. आणि आता मला परत एकदा सांग की विलास जेव्हा तुझ्यासमोर पडला, मधुभाऊ पुढे जाणार इतक्यात? तर इकडे अर्जुन आता म्हणतो की मधुभाऊ पुढे जाणार इतक्यातच त्यांच्या डोक्यावर कोणीतरी वार केला आणि ते बेशुद्ध पडले. आणि वार करणाऱ्याने पहिलं काम हे केलं की साक्षीला अगोदर तेथून पाठवून दिलं. मगच विलासच्या फोनवरून पोलिसांना मेसेज केला. दुसरीकडे आता दामिनी सुद्धा तेच प्रश्न प्रियाला करत असते. म्हणजे विलास जेव्हा खाली कोसळला त्यानंतर पहिलं काम तू हे केलं ना की साक्षीला तेथून पाठवून दिलं. तेव्हा प्रिया आता हो असं म्हणते. त्यानंतर दामिनी पुन्हा म्हणते आणि मग फिंगरप्रिंट्स पुसले, उमटवले, मग त्या विलासच्या फोनवरनं पोलिसांना मेसेज केला. तेव्हा प्रिया आता हो असं म्हणते आणि मग दामिनी पुन्हा विचारते, आता नीट जरा आठवून सांगायचं, या सगळ्यामध्ये 1-1.5 तास गेला का की कमी वेळ लागला आहे? त्यावेळी प्रिया म्हणते नाही अहो कमी तर नक्की नसावा, असं नक्की नाही सांगता येणार. त्यामध्ये नक्कीच 1-1.5 तास गेला असेल असं प्रिया म्हणते. ते अर्जुन सर्वांना तेच सांगत असतो की या सगळ्या घटनांमध्ये 1-1.5 तास तर नक्कीच गेला असेल. आपण लगेचच टाइम कॅल्क्युलेट करूया, चैतन्य रेडी राहा असं म्हणून अर्जुन त्याला एक मेसेज करतो. मग आता अर्जुन पुढे सांगू लागतो. त्यानंतर मधुभाऊ हे आश्रमात आले. त्यांनी तन्वी विलास साक्षीला पाहिलं आणि मग त्यांच्यामध्ये वाद सुरू झाले आणि त्यामध्ये साधारण अर्धा तास गेला हे आपण समजूयात. आणि मग विलासचा खून झाला आणि मधुभाऊ तेथे खाली पडले आणि मग त्यातच अजून थोडा वेळ गेला. असं म्हणून तो सायलीला सांगतो की मग तुम्ही सिनेमा बघून पुन्हा आश्रमामध्ये आलात, या सगळ्यामध्ये 1 तास धरूयात आपण. तेव्हा चैतन्य म्हणतो पण कसंही बघितलं ना अर्जुन, तरीही आपला तोच हिशोब होतोय 1.5 तासांचा. त्यावेळी अर्जुन हो असं म्हणतो. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात पण आम्ही 100% तेथे अर्ध्या तासामध्ये पोहोचलो होतो. तेव्हा सर्वजण आपापल्या परीने विचार करू लागतात. तर अर्जुनला लगेचच आता क्लिक होतं. मग सायली लगेचच त्याच्याकडे पाहते आणि विचारते, काय हो तुम्हालाही तेच वाटतंय का जे मला वाटतंय ते? अर्जुन आता हो असं म्हणतो. मग सायली पुन्हा विचारते, तो मेसेज? त्यावेळी अर्जुन म्हणतो हो, पण आता पुराव्यांशिवाय आपण खरंच काही बोलू शकत नाही. अर्जुन आता चैतन्याला लगेचच काम सांगतो आणि म्हणतो की ताबडतोब मला फॉरेन्सिक रिपोर्ट हवे आहेत, ते सुद्धा लगेचच. तेव्हा आता चैतन्य लगेचच रिपोर्ट घेण्यासाठी जातो. त्यावेळी अर्जुन म्हणतो याचा अर्थ कसा आहे ना, ही सिनेमा बघून येईपर्यंत अगदी तेथे सगळं काही मॅनेज झालं होतं. तर दुसरीकडे प्रिया नेमकं तेच दामिनीला सांगत असते की सिनेमा बघून येईपर्यंत मी सगळं काही मॅनेज केलं होतं. मग खूप घाबरले आहे असं नाटक करत तेथे बाहेर रडत बसले. मग काही वेळानंतर पोलीस आले. मग पोलिसांना मी सांगितलं की खून हा मधुभाऊंनी केलाय आणि मी त्याची आय विटनेस आहे. तेव्हा प्रियाला सगळ्या त्या गोष्टी आठवतात की कशाप्रकारे मी पोलिसांना सांगितलं की मधुभाऊंनीच तो खून केला आहे. त्यावरती मधुभाऊ रागात म्हणतात, अगं कुठल्या जन्माचा राग काढतीयस तू? हे सगळं आठवताच प्रिया आता पुढे सांगू लागते. मग त्यानंतर मी असं सर्व पोलिसांना सांगितल्यानंतर पोलीस लगेचच मधुभाऊंना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले. झालंय सगळं सांगून असं प्रिया म्हणते. त्यावेळी दामिनी म्हणते, नाही झालं नाही अजून सगळं सांगून. मला अजून एक गोष्ट सांग, तू साक्षीला एवढी मदत का केली? तेव्हा महिपत लगेचच म्हणतो, अहो का म्हणजे? अहो करायलाच पाहिजे ना मदत, नाहीतर तेथे माझी मुलगी उगीच अडकली असती. तेव्हा दामिनी म्हणते, मी तिच्याशी बोलतीये ना. मग महिपत गप्प राहतो. तेव्हा पुन्हा एकदा दामिनी प्रियाला विचारते, अगं का केलीस तू मदत? तू तिथनं सहज सटकू शकत होतीस, परंतु तू तसं केलं नाहीस. पण तू तेथे थांबलीस, साक्षीला मदत केलीस आणि समाजसेवा तर तू अजिबातच करत नाहीयेस. आणि मला एवढ्यात समजले प्रिया की स्वतःचा फायदा नसेल ना तर तू तेथे श्वासही घेणार नाही. त्यानंतर आता प्रिया म्हणते, हो फायदा म्हणजे अण्णासरांना तो आश्रम विकला गेला असता म्हणजे त्या पैशांमध्ये माझाही वाटा निघालाच असता ना. मग दामिनी विचारते, हे सगळं झालं तेव्हा तुला माहीत नव्हतं ना की तू रविराज किल्लेदारची मुलगी आहे म्हणून? तेव्हा प्रिया आता हो असं म्हणते आणि मग मला नंतर कळलं ना असं सांगते. तेव्हा लगेचच दामिनी विचारते, पण नंतर का नाही सांगितलं मग रविराजला हे सगळं? तेव्हा प्रिया म्हणते, माझी हिंमतच झाली नाही ना. अहो इतक्या वर्षांनी मला माझे बाबा परत भेटले,
मला त्यांना असं गमवायचं नव्हतंच. त्यावेळी दामिनी विचारते, पण रविराजला सुद्धा समजलं नाही का तू खोटी साक्ष दिली आहेस? एवढा हुशार वकील आहे पण पोरीच्या प्रेमामध्ये एवढा आंधळा झालाच कसा काय तो? हा प्रश्नच दामिनीला पडतो आणि तसं ती बोलून दाखवते. त्यानंतर आता दामिनी पुन्हा एकदा संशयित नजरेने प्रियाकडे पाहत तिला विचारते, रविराजच्या प्रेमाची ख्याती आहे, तू खरंच रविराजांची मुलगी आहे ना प्रिया? तेव्हा प्रिया जरा दचकते, घाबरते आणि म्हणते, अहो हो हो, मी तर त्यांचीच मुलगी आहे, तुम्ही असं का म्हणताय? मग महिपतसुद्धा आता जरा घाबरूनच प्रियाकडे बघतो. त्यानंतर आता लगेचच प्रिया म्हणते, मला आतून जाणवतंय ना ते की ते माझेच बाबा आहेत. शिवाय बाबांनी DNA टेस्टसुद्धा केली होती. तेव्हा लगेचच दामिनी म्हणते की ऑफकोर्स रविराज पुराव्यांशिवाय कोणावरही विश्वास ठेवूच शकत नाही. बरं मी निघू का आता, असं प्रिया विचारते. तेव्हा दामिनी हो असं म्हणते आणि जाता जाता पुन्हा एकदा तिला सांगते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी बोलवल्यानंतर लगेचच इकडे यायचं. त्यावेळी प्रिया घाबरतच हो म्हणते. तेव्हा महिपत म्हणतो, येणार ना ती? अहो 113% येणार, असं म्हणून प्रियाला तो सांगतो, यायचं हां? प्रिया हो म्हणते. मग प्रिया शहाण्यासारखी म्हणते की हो, तुम्ही बोलवल्यानंतर ना मी पुन्हा येणार हां. त्यावेळी महिपत रागातच म्हणतो, ये आणि कारणं देऊ नकोस. त्यानंतर आता महिपत म्हणतो की बरं देशमुखबाई, आता मी सुद्धा येतो हां, तुम्ही जरा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. मग आता देशमुखबाई रागातच त्याच्याकडे पाहते. तेव्हा तो आता लगेचच प्रियाला आवाज देतो आणि थांब ग असं म्हणून तेथून आपला जातो. तर दुसरीकडे अश्विन आता घरी आलेला असतो ना, बाहेरच हॉलमध्ये तेथे बसलेली असते. अश्विन आता प्रियाला आवाज देतो की तन्वी, ए तन्वी. मग प्रिया काही आवाज देत नाही कारण प्रिया तेथे नसतेच. त्यावेळी काय रे अश्विन बाळा, तू आज लवकर घरी आलास, असं आता कल्पना विचारते. तेव्हा अश्विन म्हणतो, हो मम्मा, अगं मेडिकल सेमिनार होतं ना, त्यामुळे ते अटेंड करायला गेलो होतो आणि मग त्यानंतर तन्वीला माहेरी पिक करण्यासाठी गेलो. तेथे गेल्यावर समजलं तन्वी माहेरी नाहीच आहे, ती सासरी आली सुद्धा. बघ ना मम्मा, अगं तन्वी आपल्या घरामध्ये किती छान रमतीये ना. तेव्हा कल्पनालाच आता आश्चर्याचा धक्का बसतो आणि ती विचारते, काय तन्वी घरी सुद्धा आली? अरे वर मी माझ्या खोलीमध्ये होते ना, त्यामुळे मला समजलं नसेल. तर विमला आता अश्विनसाठी पाणी देते आणि म्हणते, पण वहिनी मी तर इथेच होते, तन्वीताई अजून तरी घरी आलेल्या नाही आहेत. तेव्हा अश्विनला आणि कल्पनाला धक्का बसतो आणि मग लगेचच अश्विन म्हणतो, काय तन्वी घरी आलेली नाहीये म्हणजे? रविराज काका तर म्हणाला कधीच तन्वी घरी आली आहे. त्यावेळी कल्पना म्हणते, अरे कदाचित ती कुठेतरी मैत्रिणीच्या घरी गेली असेल मध्येच, पण तरीही तिने असं फोन करून सांगायला हवं होतं ना. इकडे सायली अर्जुनला विचारते, आपल्याला जे वाटतंय ते खरं निघालं तर हा खूप मोठा पुरावा ठरेल ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ही खूप मोठी कॉन्स्पिरन्सी होती, याचा पुरावा आपल्याकडे फक्त मेसेजचा कॉन्टॅक्ट होता, पण मला माहीत आहे ती वेळ आपल्याकडे नव्हती आणि आय एम शुअर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये ती वेळ असायलाच हवी. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, आमच्याकडे अजून काही रिपोर्ट आहे का ते मी चेक करतो आणि काही मदत लागली तर नक्कीच सांगा. तेव्हा आता लगेचच इन्स्पेक्टर साहेब अर्जुनची भेट घेऊन जायला निघतात. त्यानंतर अर्जुन सायलीला विचारतो, हा चैतन्य कुठे राहिला? तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो आणि म्हणतो, अर्जुन हे घे फॉरेन्सिक रिपोर्ट. तेव्हा लगेचच अर्जुन तो फॉरेन्सिक रिपोर्ट वाचतो आणि लगेचच सांगतो की यस, आपला संशय ना खरा ठरला मिसेस सायली. सायली विचारते, काय झालं? अर्जुन तो रिपोर्ट सायलीकडे देतो. मग आता लगेचच तो चैतन्य सायलीला सांगू लागतो, रिपोर्टप्रमाणे विलासचा खून झाल्याची वेळ आहे 8:30. मग त्यावरती सायली म्हणते, पण मधुभाऊंपासून माझ्या जीवाला धोका आहे, हा विलासच्या नंबरवरून मेसेज 9:39 पोलिसांना गेला होता. मग सायली विचारते, याचा अर्थ? तेव्हा अर्जुन म्हणतो, याचा अर्थ विलास मेल्यानंतर 1 तासामध्ये कुणीतरी त्याच्या फोनवरून पोलिसांना मेसेज पाठवला. त्यावेळी चैतन्य आता म्हणतो, दिस इज अ ह्यूज ब्रेक थ्रू अर्जुन, आपल्याला खूप मोठा पुरावा सापडलाय. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता ही मेसेज पाठवणारी व्यक्ती सापडली तर लगेचच मधुभाऊसुद्धा सुटणार. मग पुढे सायली म्हणते की आणि आपण जिंकणार. तेव्हा अर्जुन हसतच चैतन्य आणि सायलीकडे पाहतो. त्याला आता आनंद झालेला असतो. पुढे आता अर्जुन म्हणतो, आता तुम्ही बघाच मी कोर्टामध्ये ना काय काय करतो ते.
तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रिया ही घरी येते तेव्हा घरातील सर्वजण हॉलमध्येच असतात. तेव्हा लगेचच प्रताप प्रियाला प्रश्न करतो, रविराजकडून तू डायरेक्ट घरी यायला हवी होतीस ना, अशी मध्येच न सांगता मग कुठे गेलीस? तेव्हा प्रिया लगेचच म्हणते, बाबा अहो मी ना मैत्रिणीकडे गेले होते. तेव्हा तुझी मैत्रीण म्हणजे निशा ना, असं लगेचच अश्विन विचारतो. तेव्हा प्रिया म्हणते, हो निशाच. तेव्हा लगेचच आता अश्विन म्हणतो, निशा म्हणाली की गेल्या काही दिवसांपासून तुमचं बोलणंच झालेलं नाहीये. तेव्हा अर्जुन लगेचच आता म्हणतो, मला माहीत आहे ती कुठे गेली होती, तिच्या बेस्ट फ्रेंडला भेटायला, म्हणजे महिपत शिखरेला भेटायला, असं म्हणून तो महिपत आणि लगेचच प्रियाचा एकत्र फोटो दाखवतो. तेव्हा प्रियाला धक्काच बसतो. घरातील सर्वजण आता प्रियाकडे रागात बघतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.